महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना सप्रेम नमस्कार। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगार वर्षानुवर्ष या कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करत आहोत। आपल्याला कल्पना आहे की कंत्राटदारांच्या जाचातून सुटका होण्यासाठी कंत्राटदार जे आपली आर्थिक पिळवणूक करतात याच्यासाठी आपण या ठिकाणी कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपण 2015 पासून नॉमिनल मास्टर रोल म्हणजे NMR चा त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दिला। त्याची कमिटी झाली परंतु पुढे त्याच्यावरती काही झालं नाही। आता या ठिकाणी आपण हरियाणा पॅटर्नच्या माध्यमातून का होईना परंतु कंत्राटदार विरहित रोजगार दिला पाहिजे ही भूमिका आपण घेतलेली आहे। या भूमिकेवरती सरकार कुठेतरी सकारात्मकतेने पाहत आहे। मात्र हे आंदोलन करताना असं लक्षात येत आहे की आपल्या कृती समितीमध्ये देखील फूट पडली, कंपन्यांमध्ये फूट पडली आणि कंत्राटी कामगारांच्या संघटनांमध्ये देखील फूट पडलेली आहे। कामगार मित्रांनो, आपल्याला जर का ह्या यशाच्या पायरीकडे जायचं असेल तर प्रशासन असे डावपेच खेळणारच आहे। आपल्याला सर्व वीज कंत्राटी कामगारांसाठी जर का जी चालवलेली चळवळ आहे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातला प्रत्येक पदाधिकारी हा एक कंत्राटी कामगार आहे। त्यामुळे तो तळमळीने त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये हिरारीने सहभाग घेतो। परंतु आंदोलन करताना आपल्याला लक्षात येतं की आपलाच सहकारी कामगार बंधू त्या दिवशी कामाला जात असतो। हे चित्र कुठेतरी चुकीचं आहे। हा लढा आता आपण किती वर्ष देणार आहोत? लवकरच आता आचारसंहिता लागते, यासाठीच भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आपण 12 ते 17 ऑगस्ट या दिवशी आपण साखळी उपोषण प्रत्येक सर्कल समोर ठेवलेलं आहे। प्रत्येक डिव्हिजनचे कामगार त्या ठिकाणी गेले पाहिजेत, हे आपलीच जबाबदारी आहे। आपलं आंदोलन, आपली न्याय मागणी पूर्ण होण्यासाठी आपल्याला काहीतरी जबाबदारी घ्यावी लागेल। त्यामुळं कळकळीची विनंती आहे की सर्व वीज कंत्राटी कामगारांनी आता आपापसातले मतभेद, मनभेद, संघटनावाद हे सर्व विसरून या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे। तसं आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना केलेलं आहे। सर्व कंत्राटी कामगारांच्या संघटना प्रमुखांना देखील पत्र दिलेलं आहे। कायम कामगार संघटनांना देखील आपण पत्र देत आहोत। परंतु आपल्या कामगारांची एकीच आपल्याला यशाच्या पायरीकडे नेऊ शकते। त्यानंतर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या दारामध्ये 20 तारखेला आपण जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये देखील राज्यातील प्रत्येक कंत्राटी कर्मचारी हा सहभागी झाला पाहिजे आणि ही मागणी पूर्ण होण्यासाठी दिनांक 24 ऑगस्ट रोजी आपण नागपूरच्या रेशीमबाग मैदान येथून राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांच्या घरापाशी पायी मोर्चाने जाऊन त्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण देखील करत आहोत। सर्व हे कंत्राटी कामगारांच्या हितासाठी चाललेलं आहे, परंतु याच्यामध्ये कंत्राटी कामगार उतरला पाहिजे तरच आपल्याला यश मिळेल। या ठिकाणी आम्ही हात जोडून सर्वांना नम्र विनंती करतो की सर्व वीज कंत्राटी कामगारांनी आपापसातले मनभेद विसरून या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि हा आपला लढा विजयी करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।